शिक्षण विभागाकडून दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा केला जात असताना नाशिकच्या मालेगावमधील महापालिका शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे। शाळेच्या अनेक इमारती मोडकळीस आल्या तर अनेक वर्गखोल्यांचा स्लॅब भिंतींना तडे गेल्यानं विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय। याच धर्तीवर महापालिका शिक्षण मंडळाच्या 36 इमारतींमध्ये 81 शाळा भरतात। एकूण 16,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात। 10 पेक्षा जास्त इमारतींची दुरावस्था झाली आहे। माननीय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांनी त्याबाबत ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार प्रशासन अधिकारी यांनी सर्व शाळांमध्ये ज्या काही भौतिक सोयीसुविधा आवश्यक आहेत आणि ज्या काही दुरुस्ती आवश्यक आहेत याच्या बाबतचा एक सविस्तर पाहणी करून अहवाल माननीय आयुक्त साहेबांकडे सादर केला होता। जवळपास 9-9.5 कोटी रुपयांचा ज्या काही शाळा आहेत त्या शाळा ज्या वापरण्यायोग्य नाहीत त्या डिमोलिश करून नवीन शाळा बांधणं आणि ज्या दुरुस्ती करणं आहे आवश्यक आहे अशा शाळेबाबतचा 9.5 कोटीचा प्रस्ताव तयार केलेला आहे। सर्व प्राथमिक शाळांची तपासणी करून झालेली आहे आणि आवश्यक त्या दुरुस्त्यांसाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।